आणि आता बातम्या पाहूयात सविस्तर। महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे सर्वेसर्वा राज ठाकरे यांनी आज एका कार्यक्रमात काही खास प्रश्न उपस्थित केले। मनसे साधन सुविधा विभागाचा 5वा वर्धापन दिन पार पडला। या कार्यक्रमासाठी मनसेचे प्रमुख राज ठाकरे उपस्थित होते। यावेळी राज ठाकरे यांनी मुंबईतल्या नद्यांवरून तसंच यावर्षी पावसाळ्यात दरडी कोसळण्याची भीतीही व्यक्त केली। यावर त्यांनी कार्यकर्त्यांना तयार आणि सतर्क राहण्याचा सल्ला दिला। प्रशासनाच्या साधन सुविधेवरून सुद्धा ठाकरे यांनी सरकारला खडे बोल सुनावले, पण स्वतःच्या कार्यकर्त्यांच्या संदर्भात त्यांनी काही प्रश्नही उपस्थित केले। सगळ्या प्रसंगामध्ये आपण सगळीकडे धावून जातो, सगळ्या ठिकाणी आपले लोक प्रश्न घेऊन येतात। मला प्रश्न पडतो, त्याला मतदानाच्या वेळेला कुठे जातात? नाशिकला मला अनेक शेतकरी बांधव मला भेटायला आले, अनेक प्रश्न सांगत होते। म्हटलं तिकडे तुमच्याकडचा आमदार कोण? या पक्षाचा। खासदार कोण? या पक्षाचा। जिल्हा परिषद कोणाच्या हातात? या पक्षाच्या हातात। म्हटलं अरे तुम्ही जे तुमची पिळवणूक करता त्यांच्याच हातामध्ये जर समजा सगळ्या गोष्टी देणार असाल, माझ्याकडे येता कशाला? त्यातल्या एका पोराने मला हंटर दिला तिथे। म्हटलं जर नाही मतदान केलं ना, जगभरामध्ये आपत्कालीन अशा प्रकारच्या ज्यावेळेला घटना ज्यावेळेला काही घडतात, खास करून परदेशामध्ये, काय व्यवस्थापन असतो त्यांच्याकडे। स्टेडियममध्ये पाऊस पडला तर समोरचं पिच जे आहे सगळं अख्खं ग्राउंड हे सुकवण्यासाठी तर त्या यंत्रणा होत्याच। हेलिकॉप्टर आणलं, त्याच्या वाऱ्याने ते सुकवलं। आमच्याकडे अहमदाबादला उद्या मॅच आहे, उद्या। आज आम्ही सुकवतो हेअर ड्रायरने। एवढे बारीक गवत हेअर ड्रायरने सुकवत बसले। हे आपल्याकडचं आपत्कालीन। राज्याच्या बाहेरचे लोक येणार, आतमध्ये तिकडे बसणार, त्या सगळ्या नाल्यांवरती चहूबाजूनी सगळीकडनं झोपड्या उभ्या करणार, सगळं सांडपाणी आणि सगळ्या गोष्टी त्या सगळ्या। मुंबईमध्ये मला माहिती नव्हतं, मला असं वाटत होतं की 3 नद्या आहेत, आता उरली फक्त ती मिठी नदी। तिला पण सगळ्यांनी ज्या मिठ्या मारल्या आहेत ती बाहेरच येत नाही त्यातनं। 5 नद्या होत्या मुंबईमध्ये, त्यातल्या 4 मारून टाकल्या आपल्या लोकांनी, मारून टाकल्या। राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी खासदार सुप्रिया सुळे यांनी पक्षाच्या राष्ट्रीय कार्यकारी अध्यक्षपदी नियुक्ती केली। तसंच त्यांच्यावर महाराष्ट्राची सुद्धा जबाबदारी सोपवण्यात आली। यामुळे सुप्रिया सुळे कोणाला रिपोर्टिंग करणार अशी चर्चा रंगत असताना स्वतः सुप्रियाताईंनीच मी प्रफुल्ल पटेल आणि शरद पवार यांना रिपोर्ट करणार, राज्यात छगन भुजबळ, अजितदादा, जयंत पाटील यांना रिपोर्ट करणार असं स्पष्ट केलंय। याशिवाय त्यांनी घराणेशाहीच्या आरोपापासून ते अजित पवार यांच्या नाराजीपर्यंतच्या अनेक प्रश्नांना उत्तरही दिली। मी प्रफुल्लभाईंना आणि आदरणीय पवार साहेबांना अर्थातच रिपोर्ट करणार, आणि राज्यामध्ये अर्थातच भुजबळ साहेब, दादा, जयंतराव या सगळ्यांना मी महाराष्ट्रात रिपोर्ट करणार। भारतीय जनता पक्ष आणि शिंदे सेनेला दादाचे मूड स्विंग्स फक्त त्यांनाच माहिती असतात का? आणि दुसरं आहे की शेवटी आंब्याच्याच झाडाला दगड मारणांना बाबळीला कोण मारतं का? त्याच्यामुळे दादावर टीका करून, राष्ट्रवादीवर टीका केल्याशिवाय भारतीय जनता पक्षाला दुसरा मार्गच नाहीये ना। माझा ज्या घरात जन्म झाला त्याचा मला सार्थ अभिमानच आहे। म्हणून जेव्हा मला 1 नंबरचं रँकिंग मिळतं देशामध्ये, तेव्हा माझे वडील मला सगळ्यात 1 नंबरनी पार्लमेंटमध्ये पास करत नाहीत। लेट डेटा स्पीक फॉर इट सेल्फ ना। म्हणजे मी शरद पवारांची मुलगी आहे म्हणून मी पार्लमेंटमध्ये पहिली येते का देशात? नाही। ते तिथे बसणारे जे प्रिन्सिपल आहेत ते तर माझे वडील नाहीत। त्याच्यामुळे जेव्हा मला संसद रत्न मिळतं सातत्याने, तेव्हा तुम्हाला घराणेशाही दिसत नाही। सोयीप्रमाणे आमची घराची दिसते। लेट्स गो बाय परफॉर्मन्स अँड डेटा। दरम्यान राष्ट्रवादी काँग्रेसच्या नव्या कार्यकारिणीवरून अजित पवार नाराज असल्याची चर्चा रंगू लागली। याबद्दल राष्ट्रवादीचे नेते आमदार रोहित पवार यांच्याशी संवाद साधलाय आमचे प्रतिनिधी विशाल परदेशी यांनी। आमदार रोहित पवार आपल्या बरोबर आहे, त्यांच्याशी आपण बोलणार आहोत। माऊलींचं दर्शन घेण्यासाठी खास आपण इथे आलेला आहात, काय मागणं आपण मांडलंय?
एक तर आपल्या राज्यामध्ये आणि देशामध्ये आज पावसाची कमतरता आहे, तर लवकरात लवकर पाऊस यावा जेणेकरून शेतकरी व कष्टकरी यांना एक सकारात्मक दिशा मिळेल यावर्षी. तसंच यंदा जर युवकांचे प्रश्न असतील ते लवकरात लवकर सुटावे. त्याच्याचबरोबर सामाजिक क्षेत्रामध्ये काम करत असताना खास करून राजकारणामध्ये जी काही आपली परंपरा आहे ती परंपरा बाजूला ठेवून राजकारण अतिशय खालच्या पातळीवर चाललंय. तर जे लोक खालच्या पातळीवर राजकारणाला घेऊन जातात त्याला सुदबुद्धी द्यावं अशी माऊलींच्या चरणी नतमस्तक होत प्रार्थना केली. दादाजी, चर्चा केली जाते की राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये सध्या जी काही खांदेपालट झाली किंवा बदल जो करण्यात आला कार्यकारी अध्यक्षांच्या विषयाला घेऊन, त्याला घेऊन अजितदादा नाराज आहे, हे खरं आहे का? नाही, ज्या कमिटीने तो निर्णय घेतला त्या कमिटीमध्ये स्वतः दादा आहेत आणि तमाम महाराष्ट्राच्या लोकांचे प्रश्न सोडवण्यासाठी एक संविधानिक पद, महत्त्वपूर्ण पद म्हणजे विरोधी पक्षनेता हे पद त्यांच्याकडे आहे. त्यामुळे शेवटी दादांची एक स्टाईल असते, कधी कधी मीडियाशी बोलतात नाही बोलत आणि त्यामुळे वेगवेगळी चर्चा होते. त्या चर्चेला मग अजून काही फुटाफूट होते. त्यामुळे असंही कुठेही नाही असं मला वाटतं. दादा नाराज नाही आहेत म्हणजे? नाही. निश्चित. धन्यवाद आमच्याशी बोललात. व्हिडिओ जर्नलिस्ट गणेश काळेचा, विशाल परदेशी, न्यूज 18 लोकमत, आळंदी. तिकडे कल्याणनंतर सोलापूर जिल्ह्यातील भाजप आणि शिवसेनेमध्ये धुसफूस समोर आले. पालकमंत्री विखे पाटील वेळ देत नाही तसा आरोप शिवसेना माढा लोकसभा संपर्क प्रमुख संजय कोकाटे यांनी केलाय. जिल्हास्तरीय समितीच्या नेमणुका अद्याप झालेल्या नाहीत. जर एकनाथ शिंदे बरोबर आले नाहीत तर भाजपची काय अवस्था होईल याचा विचार त्यांनी करावा असा सल्ला भाजप नेतृत्वाला त्यांनी दिलाय. ज्याच्यासाठी आम्ही रक्ताचं पाणी केलं त्याच लोकांना बरोबर जर तुम्ही घेऊन फिरणार असाल तर भविष्यामध्ये आमच्या मदतीची अपेक्षा करू नका. आणि भारतीय जनता पार्टीच्या सर्व नेत्या कार्यकर्त्यांना माझी विनंती आहे की आपण सगळे सर्वे बघितलेले आहात. जर एकनाथ शिंदे साहेब आपल्याबरोबर नसतील तर काय होईल याचा विचार आपण करा आणि आपल्या वर्तनामध्ये सुधारणा करा. आम्ही तुमच्याबरोबर आहेत, आम्हाला गोडीत समजावून घ्या, आमची 4 कामं करा, अशी आपल्यामध्ये बदल होईल. तिकडे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे सध्या जम्मू काश्मीरच्या दौऱ्यावर आहेत. 3-4 दिवसांच्या वैयक्तिक सुट्टीवर आहेत. पण याच दरम्यान राष्ट्रीय पातळीवर संघटनात्मक बांधणीलाही त्यांनी सुरुवात केल्याचं दिसतंय. काश्मीर दौऱ्यावर असताना उत्तर भारतातील सर्व राज्यप्रमुखांची मुख्यमंत्र्यांनी एक बैठक बोलावली. या बैठकीत उत्तर प्रदेश, पंजाब, हरियाणा, मध्य प्रदेश, उत्तराखंड, हिमाचल प्रदेश एवढंच नाही तर दिल्ली, जम्मू काश्मीर आणि इतर राज्यातील प्रमुखांच्या सोबत संघटना बांधणीबद्दल मुख्यमंत्री चर्चा करणार आहेत. या बैठकीनंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे पत्रकारांशी संवाद साधतील असं कळतं. एखादा मंत्री असो वा एखादा खासदार किंवा आमदार त्याच्या अवतीभोवती तुम्हाला त्यांचे पीए किंवा त्यांना असलेली सुरक्षा ही कायमच दिसते. दौऱ्यावर असताना तर अनेकदा नेत्यांसोबत मोठा लवाजमा असतो. मात्र देवेंद्र फडणवीस यांचे अतिशय विश्वासू मानले जाणारे ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन कुणालाही सोबत न घेताच मुंबई ते नांदेड आणि नांदेड ते मुंबई असा रेल्वेनं एकट्यानंच प्रवास करताना दिसले. स्वतःच्या बॅगा स्वतः हातात घेऊन गिरीश महाजन जात होते. महाजन यांना याबद्दल विचारलं असता मी आमदार असल्यापासून एकटाच प्रवास करतो असं त्यांनी आवर्जून सांगितलं. बॉडीगार्ड नाही, पण असंही मी गेल्या 30 वर्षापासून आमदार आहे. मागच्याही काळामध्ये मी 5 वर्ष मंत्री होतो, आताही मी मंत्री आहे. पण मी Y+ सिक्युरिटी नाकारलेली आहे पोलिसांची, कारण अपूर्ण मनुष्यबळ, वाहनांची संख्या कमी पोलीस दलात आली आणि आम्हाला 22 पोलीस त्या ठिकाणी संरक्षणासाठी. मला वाटतं याची काही आवश्यकता फार मला वाटत नाही आणि म्हणून मी ते आधी सुरुवातीलाच ते लेखी देऊन नाकारलेलं आहे. आणि आता वारीच्या संदर्भातल्या काही बातम्या. काळबोलीची पळीला नाच माझ्या संग, देवाजीच्या दारी आज रंगला भंग. ज्ञानोबा माऊली तुकाराम,
कृष्ण हरी. पाहू द्या रे मज विठोबाचे रूप यासह अनेक अभंग म्हणत टाळ मृदुंगाच्या गजरात विठ्ठल नामाचा गजर करत आषाढी वारीसाठी श्री क्षेत्र आळंदीहून संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराजांची पालखी आज प्रस्थान ठेवणार आहे. पालखी प्रस्थान सोहळ्यासाठी वारकऱ्यांची मांदियाळी गेल्या 2 दिवसापासूनच अलंकापुरीमध्ये सज्ज आहे. माऊलींचा पालखी सोहळा अनुभवण्यासाठी सगळेजण आतुर आहेत. गांधीवाडा इथं आज आपल्या आजोळ घरी या पालखीचा पहिला मुक्काम असेल. उद्याला पालखी ही पुण्याच्या दिशेने रवाना होईल. गेल्या 2 दिवसांपासून अलंकापुरीत आषाढी वारीच्या पालखी सोहळ्यासाठी राज्यभरातून आलेल्या वारकऱ्यांनी मोठी गर्दी केली आहे आणि या सकाळच्या पूजेची आरतीची आपण ही दृश्य पाहतो आहोत. भाविकांच्या मांदियाळीने अलंकापुरी फुलून गेले. राज्याच्या कानाकोपऱ्यातून वारकरी आळंदीकडे आलेले आहेत. मानाचे वारकरी, सेवेकरी, वीणेकरी, टाळकरी, तुळशी वृंदावन घेतलेल्या महिला आणि यासह सर्वसामान्य भाविक हे मोठ्या संख्येनं हे आळंदीत दाखल झाले आहेत. सकाळपासूनच इंद्रायणी नदीत स्नान केल्यानंतर पादुकांचं दर्शन घेतल्यानंतर वारकऱ्यांचे विविध खेळ, भारूड, पिंगा, भजन, कीर्तन या सगळ्या गोष्टी प्रथेप्रमाणे सुरू झाल्या. हा मंगल सोहळा अनुभवण्यासाठी वारकऱ्यांच्या सोबतच सर्वसामान्य नागरिकांनी सुद्धा प्रचंड गर्दी केली आहे. आणि हा सगळा सोहळा तुम्ही न्यूज 18 लोकमतवर लाईव्ह पाहणार आहात पुढच्या थोड्याच वेळात. माऊलीच्या प्रस्थान सोहळ्याच्या निमित्ताने आपल्याबरोबर पालखी सोहळा प्रमुख विकास ढगे पाटील आहे. त्यांच्याशी आपण बोलणार आहोत. नियोजन हे अत्यंत महत्त्वाचं आहे आणि वारीतलं नियोजन हे चोख आणि उत्तम असतं. कशा पद्धतीने नियोजन असणार आहे प्रस्थानानंतर, जे आता प्रस्थान त्यातला क्रम सांगा. आता आपण जर पाहिलं तर मंदिर परिसर आपण मोकळं केलेलं आहे. दर्शनाची जी रांग होती, दर्शनही थांबवले. माऊलींचा नैवेद्य आत्ताच झालेला आहे. आता यापुढे देखील मंदिरातली जे काही मंडळी आहेत ती कमी करून ज्या दिंड्या आहेत आपल्या आणि दिंडी प्रमुख आहेत, या मानाच्या दिंड्या, दिंडी प्रमुख यांना प्रवेश दिला जाईल. प्रवेश दिल्यानंतर बरोबर 4 वाजता त्या ठिकाणी माऊलींचं प्रस्थान व्हावं असं यावेळेस आम्ही नियोजन केलेलं आहे. मागच्या वर्षी आपण बघितलं तर थोडासा उशीर झालेला होता. त्या दृष्टीने काही उपाययोजना आपण केलेल्या आहेत. आपण जर पाहिलं तर मगाशी देखील जे दर्शन बारीमध्ये उपस्थित होती मंडळी, त्यांना देखील आपण लवकर दर्शन व्हावं या उद्देशाने बाहेर काढलेलं आहे. आणि प्रस्थान जे आहे ते 4 वाजता निर्धारित वेळेप्रमाणे होईल. जे मान्यवर येणार आहेत प्रस्थानला त्यांचे देखील कुठून त्यांना आतमध्ये घ्यायचं, प्रवेश हे करायचा, त्यांच्याबरोबर देखील कमीत कमी लोक राहावीत अशा देखील उपाययोजना आपण कोण केलेल्या आहेत. मान्यवर यंदा असणार आहेत? यावेळी आपले जिल्ह्याचे पालकमंत्री माननीय नामदार चंद्रकांतदादा पाटील आहेत. त्याच्याचबरोबर प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश आहेत. त्यानंतर कॉर्पोरेशनचे, त्यानंतर पोलीस कमिशनर, इतर बाकीचे मान्यवर देखील आहेत. स्थानिक आमदार, खासदार ही देखील मंडळी त्या ठिकाणी येणार आहेत. त्यांचं देखील आपण नियोजन केलेलं आहे. यंदा काही पालखी मार्गाच्या संदर्भात किंवा काही नियोजनात बदल करण्यात आलाय का? पालखी मार्ग तोच आहे, परंतु महामार्गाची जी कामं सुरू आहेत त्यामुळं त्या ठिकाणी परिस्थिती बघून येण्याच्या वेळेला त्याबाबतच्या सूचना दिलेल्या आहेत. काही ठिकाणी डिवायडर तोडून वारकऱ्यांना आजूबाजूला जेवणाचे ट्रक थांबवता येतील किंवा ते उभे करता येतील अशा प्रकारचे नियोजन करण्याबाबत सूचना केलेल्या आहेत. पावसाचं आगमन अजूनही झालेलं नाही. अपेक्षित आहे की वारीच्या प्रवासाच्या दरम्यान पावसाचं आगमन व्हावं, थंडावा मिळावा, पण उष्णता वाढलेली, या दृष्टीने काय नियोजन आहे? आता उष्णता वाढलेली आहे त्यामुळे आपण वारकऱ्यांना, जे जास्त वयस्कर वारकरी आहेत त्यांना कमीत कमी सोहळ्यामध्ये सहभागी व्हावं असे एक आवाहन केलेलं होतं. त्याचबरोबर ORS, पाण्याच्या बॉटल्स, ग्लुकॉन डी आणि प्रत्येक 20व्याच्या मध्ये साधारणतः एक 5 गुंठ्यामध्ये आपण ग्रीन नेटचे शेड मारण्याचे सूचना प्रशासनाने केलेल्या होत्या. प्रशासनाने देखील त्याबाबत सकारात्मकता दर्शवून अनेक ठिकाणी तशा सोयी केलेल्या आहेत. त्याचबरोबर पाण्याचे पॉईंट आणि टँकर देखील वाढवलेले आहेत. धन्यवाद आमच्याशी बोलल्याबद्दल. व्हिडिओ जर्नलिस्ट गणेश काळेसह विशाल परदेशी, न्यूज 18 लोकमत, आळंदी. या छोट्याशा बातचीतीवरनं आपल्याला लक्षात आलं असेल की वारी सोहळ्याचं नियोजन किती उत्तम पद्धतीनं केलं जातं किंवा करावं लागतं आणि खूप छोट्या छोट्या गोष्टींचा विचार करावा लागतो आणि प्रत्यक्षात सुद्धा कृतीही करावी लागते. संतश्रेष्ठ तुकाराम महाराज यांच्या पालखी पादुकांचं अनगडशा बाबा दर्गा इथे आगमन झालं. देहू ते पंढरपूर वारी सोहळ्यातील पहिली समाज आरती इथे पार पडते. अनगडशा बाबा दर्ग्यावरून हार, फुलं, नारळ आणि प्रसाद मुस्लिम बांधव
हे देतात देहू विश्वस्त यांच्या स्वाधीन करून फुलांची उधळण केली जाते आणि मग आरती होते. आरती झाल्यानंतर तुकोबांच्या पालखीनं देहूहून खऱ्या अर्थानं पंढरपूरकडे प्रस्थान ठेवलं असं मानलं जातं. टाळ मृदुंगाच्या सुरात भारावलेलं वातावरण आणि विठोबाच्या जयघोषात रमलेले वारकरी हे चित्र अत्यंत अनोखं आणि अंगावर रोमांच उभे करणारं होतं. ज्या केंद्र सरकारच्या योजना आहेत, राज्य सरकारच्या योजना आहेत, सरकार आपल्या दारी या योजना आहेत, घरकुलाच्या योजना आहेत, लोकांच्या वैयक्तिक अडचणी आहेत, अशा सगळ्या गोष्टींचा आढावा आम्ही या ठिकाणी घेत असतो. या आढाव्यामुळे गोष्टी मार्गी लागतात. आता रामटेक आणि पारशिवनी या 2 तालुक्यांचा आमचा या ठिकाणी आढावा झालेला आहे. त्यामध्ये काही त्रुटी आढळलेल्या आहेत, त्या संदर्भातल्या सूचना दिल्या आहेत. काही ठिकाणी चांगलं काम चाललं आहे, काही ठिकाणी कामाची प्रगती स्लो आहे. त्या अधिकाऱ्यांना जरा तंबी देण्यात आलेली आहे की त्यांनी वेळेत ते काम पूर्ण करावं, अन्यथा त्यांच्यावर त्या ठिकाणी कारवाई केली जाईल. आणि मला असं वाटतं की येत्या काळामध्ये या बैठकीमुळे जे अधिकारी ज्या डिपार्टमेंटचे मागे राहिलेले आहेत ते वेगानं काम करतील, अन्यथा त्या संदर्भात जिल्हाधिकाऱ्यांना देखील सूचना केल्या आहेत की त्यांनी त्यांचा अहवाल हा आम्हाला सादर करायचा. पंतप्रधान आवास योजनेमध्ये काही नगरपालिकांमध्ये प्रगती अतिशय स्लो आहे. त्यामुळे त्यांना मी एक टाईम लिमिट दिली आहे की त्या टाईम लिमिटमध्ये जर त्यांनी प्रगती दाखवली नाही तर त्यांच्यावर कारवाई करण्यात येईल. वन विभागाच्या संदर्भातल्या काही तक्रारी आहेत, पण त्यातल्या काही तक्रारी या वन विभागाच्याही अखत्यारीत नाही आहेत, कारण त्या झुडपी जंगलाच्या आहेत. या संदर्भात आपल्याला माहिती आहे केस चाललेली आहे, ती अंतिम टप्प्यामध्ये आहे आणि साधारणपणे ऑगस्ट सप्टेंबरमध्ये त्याचा निकाल अपेक्षित आहे. हे याला भाकरी फिरवणं म्हणतात असं मला वाटत नाही. ही काही भाकरी फिरलेली नाही, ही धूळफेक आहे, पण तो त्यांचा अंतर्गत प्रश्न आहे. त्यामुळे जिल्ह्याच्या आणि विभागाच्या आढावा बैठकीनंतर राज्याचे उपमुख्यमंत्री, अर्थमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस हे माध्यमांशी बातचीत करत होते.